श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर काल भरपूर जणांच्या इथं हळदी कुंकू होतं, तर चला मी आज त्याच्यावरच व्हिडिओ बनवणार आहे. तर आम्ही कोणकोणत्या घरी गेलो होतो, तर ही पहिला घर होतं जे की हळदी कुंकू असं छान असं रांगोळीवर काढलेलं होतं. आणि त्यांनी डेकोरेशन छान केलं होतं, साडीवर वगैरे बांगड्या गळ्यातलं ठेवून वगैरे, तर दिवे वगैरे लावले होते. तर हे त्यांचं वाण होतं. तर खूप छान अशी सजावट होती. आणि तर टी व्हीवर त्यांनी हळदी कुंकवाचं नवीन ट्रेंडिंगचं गाणं पण लावलेलं, आम्हाला सगळ्यांना तिळगूळ दिलं, वाण वगैरे दिलं आणि आम्ही निघालो दुसऱ्या घरी. तर दुसऱ्या घरी पण इथं जसं मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण देवीची वगैरे पूजा करतो तसंच केलेलं काहीसं होतं. बाहेर छान अशी रांगोळी काढली होती, इथे एक छोटासा वॉलपेपर टाकलेला वेलकमचा. आणि त्यांचं वाण होतं. हे आम्हाला वाटलं की हे साबणच आहे, पण त्यात साबण नसून छोटासा देवासाठीचा चौरंग होता. तर इथे पण खूप छान असं वाण होतं. त्यांच्या मुलाचं बोरनान पण झालेलं होतं. आणि आम्ही आलो आता तिसऱ्या घरी. तर तिसऱ्या घरी इथं वाणासाठी होते केसांना लावण्याचे क्लचर्स, आणि त्यांनी छान अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्तीची सजावट वगैरे केलेली होती. आणि तिथून आम्ही आलेलो आहोत चौथ्या घरी. तर चौथ्या घरी पण खूप छान अशी सजावट होती, जे की ट्रेंडिंगलाच आहे ही सजावट म्हणा. तिळगुळ आणि त्याच्यावर डबल टेप लावून छान अशी तिळगुळांची सजावट केलेली होती त्यांनी. तर इथल्या वाणाचा काही व्हिडिओ मला घेता आला नाही. तर आपण जाऊया आता पाचव्या घरी. तर बापरे, ह्यांनी तर एवढं छान डेकोरेशन केलं होतं. ते डेकोरेशन तर असू द्या, पण ह्यांच्या घर पाहण्यासाठीच आमच्या सगळ्या बायकांची लगबग चाललेली होती. तर त्यांचं घराचं फर्निचर एवढं छान होतं की खरंच खूपच सुंदर. आणि आम्ही त्यांनी जास्त काही सजावट नाही, पण बऱ्यापैकी छान अशी केली होती. सिंपल आणि सोबर सजावट होती. तर आम्ही त्यांचं फर्निचर म्हणजे पूर्ण घराचा लूक बघण्यासाठी आम्ही आतमध्ये गेलेलो आहोत. तर तुम्ही बघू शकता इथे छान असं त्यांनी घराचं फर्निचर वगैरे केलेलं आहे. तर ते आम्हाला बायकांना खूप आवडलेलं आहे. तर ते हळदी कुंकाचा तर कार्यक्रम होता आज, पण आम्ही त्यांची वास्तुशांती असल्यासारखं आम्ही सगळं त्यांचं घर वगैरे पाहत होतो. तर आम्ही पहिल्यांदाच त्यांच्या घरी गेलेलो होतो म्हणून. तर कसं वाटले तुम्हाला हळदी कुंकवाचे कार्यक्रम वगैरे ते, आणि कसं वाटलं सांगा. इथून पुढं आम्ही फोटो सेशन प्रत्येकांच्या घरी वगैरे केलेलं आहे. आणि तुम्ही पण कुठं कुठं हळदी कुंकाला गेलेला असाल तर तुम्ही पण व्हिडिओ करून पोस्ट करा. आणि आम्हाला बोलवणं आलेलं आहे उद्याचा हळदी कुंकवासाठी, तर ते स्वामींच्या दरबारात. तर तो पण व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे. तर उद्या हा व्हिडिओ बघायला हळदी कुंकवाचा विसरू नका. श्री स्वामी समर्थ. आणि उद्याच्या व्हिडिओला पण लाईक शेअर करा, आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.